लातूर जिल्ह्यातल्या महाळंगीमध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे। साधारणतः शेकडो झाडं जी आहेत ती अशा पद्धतीनं अवकाळी पावसामुळे उन्मळून पडलेली आहेत। रस्ता जो आहे तो कोपरापासून आष्टामोड म्हणजे लातूरकडे जाणारा जो रस्ता आहे अहमदपूरवरून लातूरकडे जाणारा हा मधला मार्ग आहे, तो मार्ग पूर्णपणे ठप्प झालेला आहे। कारण शेकडो झाडं जी आहेत ती पूर्णपणे रस्त्यावर उन्मळून पडलेले आहेत आणि त्यामुळं हा रस्ता ठप्प झालेला आहे। वीज पडून या अवकाळी पावसामध्ये 2 व्यक्ती जे आहेत त्या महाळंगी येथील ठार झालेल्या आहेत। आपण इथले जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा काय नुकसान झालेलं आहे इथे आणि अवकाळी पावसानं शेतीचं आणि गावातलं किती नुकसान झालं? गावामध्ये 2 व्यक्ती मयत झालेले आहेत वीज पडून। प्रत्येकाच्या घरावरचे पत्र उडून गेलेले आहेत, लाईटचे पोल पडलेले आहेत, झाडं पडलेले आहेत रोडवरती। आता JCBनं काढलेत बाजूला। किराणा दुकान असेल, काचेचे त्याच्यावर झाडं म्हणजे ऑटोवर पडले झाड, एक कारवर पडले म्हणजे वाहनावर झाडं पडले। ट्रॅक्टर पण आम्ही कोपराकडून म्हणजे किनगावकडून लातूरकडे जात होतो, त्याच दरम्यान आम्ही पाहिलं की शेकडो झाडं जी आहेत ती रस्त्यावर पडल्यामुळं रस्ता पूर्णपणे ठप्प झालेला आहे, बस सेवा ठप्प झालेली आहे। मला सांगा किती वाजता हे झालेलं आहे आणि शेतामध्ये ज्या व्यक्ती मरण पावल्या त्या शेतात होत्या की गावामध्ये होत्या? हे साधारणतः 3:30 वाजता झालेलं आहे आणि 3:30 वाजता 3:30 पावणे 4 वाजता शेतामध्ये 2 व्यक्ती मरण पावले। आपण विद्युत पुरवठ्याचं जर लक्षात घेतलं तर DP उन्मळून पडलेले आहेत, विद्युत खांब उन्मळून पडलेले आहेत, विद्युत तारा पूर्णपणे म्हणजे तुटलेल्या आहेत। त्यामुळं या भागातली महाळंगी, व्हटी, सताळा, कोपरा या भागातली जी गावं आहेत, जानवळ या भागातली पूर्णपणे गावं आजची रात्र पूर्णपणे अंधारात जाणार आहेत, अशा प्रकारचं चित्र आहे। मला सांगा किती नुकसान झालेलं आहे? लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे, भरपूर नुकसान झालेलं आहे। घराच्या बरेच पाठीमागच्या घरं पडलेले आहेत, घरं पडलेले आहेत, झाडांना ट्रॅक्टरवर पडलेत, कारवर पडलेत, मोटरसायकल पडलेत, ऑटो घसरलेत, बस सुद्धा इथं का 4-5 कटाळत होते। भयानक नुकसान आहे। नुकसानाचं त्याचं मोजमाप करायचं सुद्धा कापलं। पूर्णपणे पत्र उडून गेले, झाडे पडले, धान्य सुद्धा भिजले, कपडे अन्नधान्य पूर्ण भिजून चिम झाली। एक पोरग 4 फूट उडालं, उडून पालतं जी पडलं का त्यानं पालतं तसं झालं, एवढं पूर्ण त्यानं घेतलं होतं। म्हणजे मोठमोठी झाडं जर आपण पाहिली ना तर मोठमोठी झाडं या वादळाने अशी उद्ध्वस्त केलेली आहेत। मुळासकट ही झाडं उन्मळून रस्त्यावर पडलेली आहेत, अनेक घरांवर पडलेली आहेत, वाहनांवर पडलेली आहेत आणि त्यामुळं मोठं नुकसान जे आहे ते या भागातल्या नागरिकांचं झालेलं आहे। घरावरची पत्रे उडून गेल्यामुळं जे अन्नधान्य घरामध्ये होतं ते पूर्णपणे भिजलेलं आहे पावसानं आणि आता या गावकऱ्यांना चिंता सतावते विद्युत पुरवठ्याची, कारण ही पूर्णपणे गावं जी आहेत ती अंधारात बुडालेली आहेत। मला सांगा जेव्हा हे वादळ सुरू होतं तेव्हा कुठे होते तुम्ही, काय अनुभव होता? शेतात होता आम्ही कामाला साहेब, वादळात वावदत होता, शेतातच होता, घरी नव्हता आम्ही। ज्यावेळेस घरी आला होता घरी काहीच राहिलं नाही आमच्या। किती वेळ सुरू होतं हे वादळ वारं? 1 घंटावर होती, घंटा 2 घंटे होते, 1 तास म्हणजे अर्धा ते 1 तास जो पाऊस झाला, वादळी वारं झालं, त्यामध्ये हे खूप मोठं नुकसान महाळंगी आणि त्या भागातल्या गावांमध्ये झालेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन हर्षलसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।